हरी हरी रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम जय 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 राम कृष्ण. हरी जय जय राम. हरी 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 जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम. राम राम जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम. जय 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 राम कृष्ण. हरी हरी जय जय राम. राम जय जय राम कृष्ण. राम हरी जय जय राम. रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी साजनी. तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा बरवा बरवा. तो हा माधव माधव बरवा बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. देव तिळी आला देवती आला. गोडे गोडे जीव झाला गोडे गोडे जीव झाला. जीवधाला गोडी गोड जीवधाला. गोडी गोड जीवधाला. गोडी गोड जीवधाला. साधला हा पर्व काळ साधला पर्व काळ. गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. हा पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले. एका स्नानेची खुंटले एका स्नानेची खुंटले. कुंडले एका साणेची कुंडले. एका साणेची कुंडले. एका साणेची कुंडले. साधला हा पर्व पर्व काळ. गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी. शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी. शुद्ध जनार्दन जनी. शुद्ध जनार्दन जनी. शुद्ध जनार्दन जनी. साधला हा पर्व पर्व काळ. गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. विठ्ठल 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 विठ्ठल
मुक्ताबाई की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हरी गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस भक्तीचा अर्थरूप भागवत धर्माचा निश्वास. सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व संत मान्य संत देव मान्य संत भगवान परमात्म्याचे लाडके भक्त देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानावर विराजमान असणारे वारकरी संप्रदायाचं वैभव श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या सकल संत गाथ्यातून ज्या गाथ्याला 5वा वैष्णव वेद असं संबोधलं जातं अशा गाथ्यातून निवडलेला अतिशय सुंदर सूर्य स्थान साधना आराधना आणि तिळाचं महत्त्व सांगणारा असा मकर संक्रांतीच्या विशेष असं चिंतन मांडणारा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाचे कळशाधिकारी असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर वर्णन करतात. मकर संक्रांतीचं औचित्य साधून या तिळाच्या रूपानं भक्तीचा प्रेमाचा स्नेहाचा आपुलकीचा मायेचा गोडवा अभंगाच्या माध्यमातून तुकोबराया साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवतात. मकर संक्रांतीच्या औचित्य साधून असणारी ही कीर्तनरूपी सेवा आज असलेली ही मकर संक्रांत याच्यामध्ये तुकोबरायांनी भक्तीचं अतिशय गोड वर्णन केलेलं आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात की आपल्या देहामध्ये या तिळा रूपामध्ये भगवान परमात्म्याचं आगमन झालं. तो भक्तांचा आणखीला अंतःकरणामध्ये आला आणि त्याचा फायदा इतका झाला गोडे गोड जीव झाला. एवढा गोड आनंद आयुष्यामध्ये आला. आयुष्य इतकं गोड झालं इतकं गोड झालं इतकं गोड झालं आणि तो आमच्यासाठी जणू साधला हा पर्वकाळ. आमच्यासाठी तो एक प्रकारचा पर्वकाळ आहे. आणि तो पर्वकाळ कशासाठी आहे तर त्याचं कारण आहे गेला अंतरीचा मळ. अंतःकरणातले जे 6 विकार आहेत आणि त्या 6 विकारांना जो धरून ठेवतो त्याचं नाव मन आहे. आणि त्या मनाला असलेल्या 3 दोष आणि त्या 3 दोषातली एक दोष म्हणजे मल. हा मल गेला अंतरीचा मळ. मग अंतःकरणातला मळ गेला राहतच काय पाप पुण्य गेले. अंतःकरणात पापही राहिलं नाही आणि पुण्यही राहिलं नाही. मग फायदा काय झाला कशानं शुद्ध स्नानेची खुंटले एका स्नानानं ते शुद्ध झालं आणि त्या एका स्नानानं शुद्ध झालं म्हणून साधला हा पर्वकाळ. आमच्यासाठी तो पर्वकाळ आहे आणि तो पर्वकाळाचं औचित्य काय गोडे गोड जीव झाला अंतःकरण गोड झालं भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. अभंगाच्या शेवटी तुकोबराय म्हणतात हा जीव गोड झाला आणि त्या वाणीला मधुरता प्राप्त झाली. तुका म्हणे वाणी आणि नुसतीच वाणी नाही तुकोबराय याच्याही पुढे सुंदर वर्णन करून सांगतात की शुद्ध जनार्दन जरी जगाचा मालक तो जगाचा जनार्दन साधकांचा मायबाप तो आमचा कधी झाला आम्हाला कळालाच नाही असा अभंगाचा सर्व भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तीळ हे स्नेहाचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे भक्तीचं प्रतीक आहे. तुकोबराय चिंतन मांडतात पण आज आपल्यासाठी अत्यंत गोड असा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत आहे. आणि आमच्या महिलांच्या बाबतीमध्ये तर अतिशय सुंदर सगळ्या सणांचा पर्वकाळ असणारा सण म्हणजे मकर संक्रांत. पण हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यापूर्वी आपण एक गोष्ट पाहूया की माझ्या संत साधू संत मायबापांनी इतकं सुंदर चिंतन केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाचं काहीतरी वैशिष्ट्य आणि विशेषत्वानं महत्त्व आहे. सण तुम्ही साजरे करता म्हणून आम्ही करावे का कुणी करतंय म्हणून करावे का नाही. त्याच्या पाठीमागं आध्यात्मिक त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक असं कारण आहे. हा मकर संक्रांतीचा सण साजरा करणं त्याच्या पाठीमागं शास्त्रशुद्धता आहे. सगळ्या साधू संत मायबापांनी संत एकांत बैसले त्यांनी सिद्धांत मांडले. संत एकांतात येतात आणि वैचारिकता मांडतात. त्यांच्या विचारातून सुविचाराची ताकद समाजापर्यंत पोहोचवतात. आणि याच गोष्टीचं चिंतन करत असताना लक्षात येतं की 12 महिन्यांमध्ये येणाऱ्या 12 सणांमध्ये येणारे 3 ऋतू उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ह्या 3 ऋतूंमध्ये प्रत्येक मनुष्यानं आहार कोणता घ्यावा तो कशा पद्धतीनं घ्यावा हेही माझ्या साधू संत मायबापांनी आहारही सांगितला. युक्त आहार विहार आहार कसा असावा हेही साधू संत मायबापांनी सामान्य लोकांना सहजगत्या सांगितलंय. आणि त्या आहाराचंच एक वैशिष्ट्य ह्या मकर संक्रांतीच्या औचित्यात आहे. विशेषत्वानं हा सण 3 दिवस साजरा केला जातो. काल झाली ती भोगी आज आहे मकर संक्रांत आणि उद्या आहे ती किंक्रांत. बरं याच्यामध्ये आहारिक दृष्ट्या महत्त्व काय आहे ते अति सोपं सांगतात. बरं मकर संक्रांत का
तर धनु राशीतून सूर्यदेवाचं आगमन हे मकर राशीत होतं आणि खऱ्या अर्थानं उत्तरायणाला सुरुवात होते. म्हणजे जसा तिळाप्रमाणे तिळासारखा सूर्य वाढायला सुरुवात होते. रथसप्तमीच्या दिवशी भगवंताचं सूर्यनारायणाचं आगमन रथात होतं आणि तिथून उन्हाळ्याला सुरुवात होते. मग या उन्हाळ्याला सुरुवात होत असताना आत्ता दिवस हिवाळ्याचे. मग आता तुम्ही काहीही खाल्लं तर ते पचलं जातं, काहीही खाल्लं तरी ते पचलं जातं. मग याच्यामध्ये आहार सांगताना संत माईबाबा काल भोगी झाली. भोग शब्दाचा अर्थ काय? उपभोग घेणारा, आनंद घेणारा म्हणजे भोगी. या भोगीचं वैशिष्ट्य काय? आपल्या शेतामध्ये अनेक धान्य पिकलं जातं. विशेषत्वानं शेतकरी दादांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा भोगी सण आहे. शेतीमध्ये पिकवणाऱ्या त्या अन्नधान्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्याकरता साजरा केलेला हा भोगी सण आहे. याच्यामध्ये एकच पदार्थ आहे का हो? असं जर तुम्ही ताटात एखादी भाजी आली तर तुम्ही म्हणता नाही मला सोला नाही आवडत, शेंग सोला नाही आवडत, मला वांग नाही आवडत, मला पावटा नाही आवडत. प्रत्येक माणसं आपण इथं बसलेले प्रत्येक जणांना प्रत्येकाच्या भाज्या ठरलेल्या आहेत, बरोबर ना? प्रत्येकाला आवडती भाजी वेगळी आहे. पण काल भोगी झाली, भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र आल्या आणि त्याचा शेंग सोला झाला. पावटा आला, वाटाणा आला, हरभरा आला, ऊस आला, बोर आलं, त्याच्यामध्ये आलं की नाही, पावट्याचा भात आला. आणि या सगळ्या भाज्यांचा गोडवा इतका झाला की त्याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरी खातो. पण नुसतंच खाण्यापुरता सण आहे का? नाही ना. त्याच्या पाठीमागे कारण एकच आहे की या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या अंगामध्ये उष्णता यावी, आपल्या अंगामध्ये गरमी राहावी, ऊब राहावं, याच्याकरता हे पदार्थ आम्ही ग्रहण करतो. भोगीच्या दिवशी आम्ही सगळ्या माता माऊल्या सुगडाची पूजा करतो. आता काही जणांना सुगड म्हणजे माहीत नाही. आमच्यासारख्या शिकलेल्या मुलींना ते सुगड म्हणजे काय हा मोठा प्रश्नांकित चिन्हाचा प्रश्न आहे. सुगड म्हणजे काय? मातीचं कुंभार दादांच्याकडून आणलेलं एक छोटंसं मडकं, त्याच्यावर असलेली छोटीशी वाटी, त्याच्या पाटावरती हळदी कुंकू वाहून तांदळाची रास घालून त्याच्यावर ठेवलं जातं ते सुगड. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ठेवल्या जातात, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकले जातात, हळदी कुंकू वाहिलं जातं, फुलं वाहिली जातात आणि हा भोगीचा सण आम्ही आनंदानं साजरा करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा साजरा करत असताना ते सुगडाची पूजा केली जाते भोगीच्या दिवशी. पूर्वीच्या काळी महिलांचे फार सुंदर हे सणांना फार महत्त्व महाराज. इतकं महत्त्व की सुभाषितकार वर्णन करताना माझं भारत देशातल्या सणांचं महत्त्व गोड सांगतात. धन्य ही भारतवर्षे, धन्य यस्यच्च संस्कृती, भारतीय जन धन्या, धन्य यस्यच्च परंपरा. माझ्या भारत देशाची संस्कृती फार महान आहे. भारत देशामध्ये साजरे केलेले सगळे सण यांना फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य आहे की जुन्या काळातल्या महिला भोगीच्या दिवशी घरात केलेला शेंग सोला आणि बाजरीची भाकर, त्याच्यामध्ये असलेला पावट्याचा भात, त्याच्यावर टाकलेली तुपाची धार, असं 5 घरी ते शेंगसोलाने भाकर दिली जायची. आता कोण जातं का? बरं, आता माणसं बोलवल्याशिवाय कोणाच्या उंबऱ्याच्या आत जात नाहीत, हे विशेष आहे. आणि उंबऱ्यात उभं राहिलं तरी लोक म्हणतात या. मग या म्हणल्याशिवाय आपण आज जात नाही, बसा म्हणल्याशिवाय बसत नाही. मग शेंगसोला द्यायला कधी जाणार? पण या जुन्या आज्या जायच्या, त्याचं कारण होतं एकमेकींबद्दल सलोखा वाटायचा, प्रेम वाटायचं, आपुलकीचं, स्नेहाचं, प्रेमाचं नातं जोडलं जायचं. आणि हे नातं जोडत असताना एकमेकांच्या बद्दलची कटुता कुठेतरी विरून जायची. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुणाला कोणाबद्दल प्रेम राहिलं नाही. सेल्फीचा जमाना आलाय महाराज. आणि तिथंही विशेष आहे, फोटो काढायला कुणी नाही म्हणून सेल्फी काढावी लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणुसकी राहिली नाही माणसांच्या अंतःकरणामध्ये. तुकोबरायांचं गोड प्रमाण आहे, मोले घातले रडाया, आसू नाही आसू आणि माया. अंतःकरणात प्रेम राहिलं नाही. आणि ते प्रेम कसं निर्माण करावं हे संक्रांतीच्या निमित्तानं शिकावं. आम्ही हातामध्ये तिळगुळ देतून काय म्हणतो? तिळगुळ घ्या. पुढचं बोला की गोड गोड. हा, फक्त देण्यापुरतंच गोड बोलायचं नाही. त्याच्या पुढे एक वाक्य आमच्या ग्रामीण भागात माणसं म्हणतात, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. म्हणजे भांडणं हा शब्द पुढे चिकटलाच. ते तिळगुळ देण्यापुरते आहेत का? त्याच्या तिळासारखा गुळासारखा गोडवा आयुष्यामध्ये यावा याच्याकरता ही मकर संक्रांत आहे. खूप सुंदर चिंतन आहे मकर संक्रांत. म म्हणजे मराठमोळा सण, क म्हणजे कणखर बाणा, र म्हणजे रंगीबेरंगी तिळगुळ, मकर, स म्हणजे संगीतमय वातावरण, मकर स म्हणजे संगीतमय वातावरण, क्रा म्हणजे क्रांतीची मशाल,
आणि त म्हणजे तळपणारं तेज म्हणजे मकर संक्रांत आहे. म्हणून भोगीच्या दिवशी महिला यायच्या, एकमेकींना तिळाची गुळाची भाकरी द्यायच्या आणि एकमेकींना प्रेमानं सलोख्यानं बोलायच्या. आणि या औचित्यानं मी एकच महिलांना सांगेल, काल झाली ती माई भोगी आणि आज आहे तो आपला मकर संक्रांतीचा सण. आता याच्या पाठीमागं शास्त्र कारण असं आहे, तिळच का व्हायचे, काळीच साडी का नेसायची, म्हणजे काळच वस्त्र परिधान का करायचं. तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे, पण नुसतीच स्निग्धता असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये गुळाचाही गोडवा यावा आणि तो आमच्या आयुष्यातला आनंद वाढावा, याच्याकरता बोलण्याने आपुलकी वाढो कणा कणाला, बोलण्याने आपुलकी वाढो दादा कणा कणाला, आणि समृद्धीचं वाण द्या ना ताई संक्रांतीच्या सणाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नुसतं तिळगुळ दिले. काही माणसं तोंडावर गोड बोलतात, माग तोंडावर फक्त गोड बोलायचं, माग बोलायचं नाही. हा तो ना तो असाच आहे, तो ना तो तसा. तोंडावर गोड, अंतकरणातली कटुता या सणाच्या निमित्तानं बाहेर पडावी. एकमेकांबद्दल प्रेम आनंद वाढावा, म्हणजे गुळासारखा गोडवा वाढावा आणि तिळासारखं दुःख आयुष्यामधलं निघून जावं आणि तिळा गुळासारखं नातं जपावं. म्हणून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हा अर्थ आहे त्याचा. सण साजरा करायचं म्हणजे त्याच्या पाठीमागं वैज्ञानिकता आहे. तीळ का व्हायचे बाबा? शनिदेव सूर्यदेवाचे पुत्र, शनिदेव सूर्यदेवाचे पुत्र. आता शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत, पण सूर्यदेव एकदा शनिदेवांच्याकडे गेले. आता आपण इतिहासात आतापर्यंत पाहिलंय, मुलाचं आणि बापाचं कधीही पटत नाही आणि पटलेलं नाही. पण वडील आहेत म्हणून आदरानं आले आणि आलेल्या सूर्यदेवांची पूजा शनिदेवानं काळ्या तिळाचं अर्पण करून केली. म्हणून आता मकर संक्रांतीला तीळ वाहण्याची प्रथा आहे. पण नुसतेच वाहायचे का तर नाही, तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करायचं, हे त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. दुसरा प्रश्न निर्माण झाला, काळच वस्त्र का? काळा रंग तर अशुभ मानला जातो, पण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि शरीरामध्ये ऊब देतो, म्हणून काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं. तिळच का तर स्निग्ध आहे म्हणून, आणि गुळच का तर गोड आहे म्हणून. तिळासारखं दुःख जावं आणि गुळासारखा गोडवा आनंदात यावा, अंतकरणातली कटुता दूर होऊन एकमेकांच्या बद्दल प्रेम निर्माण व्हावं, म्हणून मकर संक्रांत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग याच्यामध्ये तुकोबरायाही सांगतात की बाबा आज मकर संक्रांत आहे आणि तो देव तिळी आला, म्हणजे आमच्या अंतकरणात आला, तो आमच्या भक्तीत उतरला, देव भक्तांचा अंकिला, तो आमच्या जवळ आला आणि तो जवळ आल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला. गोडे गोड जीव झाला, आमचं आयुष्य गोड झालं, इतकं गोड झालं, इतकं गोड झालं, इतकं गोड झालं की आम्ही त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही, इतकं गोड आमचं आयुष्य झालं. आणि म्हणून तिळाचं महत्त्व तुकोबराया अभंगाच्या माध्यमातून सांगतात. आज संक्रांत झाली, आता उद्या किंक्रांत आहे, जी कुणालाच आवडत नाही. काल भोगीच्या दिवशी केलेली सुगडाची पूजा ही किंक्रांतीच्या दिवशी पाहायची नसते, आपण त्याच्यावर झाकण ठेवतो. कारण किंक्रांत देवीनं किंकर नावाचा राक्षस मारला आणि त्या दिवसापासून किंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी शुभ कार्य केलं जात. तुम्हाला आजी पणजी खापरपणजी सांगत असेल, आठवतंय का बघा, किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहायचं नाही, घरात वाद होईल असं वागायचं नाही, महिलांनी शेणामध्ये हात घालायचा नाही आणि दूरचा प्रवास करायचा नाही. कुठल्या दिवशी? किंक्रांती दिवशी. मग करायचंय काय? आपल्या कुलस्वामिनीचं कुलदेवताचं चिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय, हे किंक्रांती दिवशी करायचं. आणि लहान 5 वर्षाच्या आतील बाळाला सगळ्या भाज्यांनी स्नान, म्हणजे त्याला बोर स्नान घालायचं. असं 3 दिवस साजरा केला जाणारा हा आपला अत्यंत सुंदर, हा आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या आणि आहारदृष्ट्या महत्त्व पटवून देणारा सण म्हणजे मकर संक्रांत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याच अभंगाचं चिंतन तुकोबराया गोड मांडतात. मला सांगा, गोड शब्द किती गोड आहे? ऐका, खाल्ल्याशिवाय कळते का? बघा ना, आपलं इथलं वाक्य मला खूप आवडलं, लागे कीर्तनाची गोडी. म्हणजे गोडी, आवड, प्रेम,
किती सुंदर शब्द आहे. गोड शब्द किती सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल. इथे संत बोलतात पण गोड बोलतात. इथे संत तुम्हा आम्हाला समजवतात पण गोडीनं सांगतात. इथे संत आम्हाला सांगतात, प्रेमानं सांगतात. कारण त्यांना एकच माहिती आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विना नाही समाधान. पण किती गोड बोलतात. मधुरावानी बोठी तुका म्हणे वाव पोटी. हा तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावानी बोठी तुका म्हणे वाव पोटी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. हे मधुरावाणी बोटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी बोटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी मोठी तुका म्हणे वाव. किती बोलावं. ज्ञानोबा माधुर्य मधुरता आणि शृंगारी सुरेखता. बोलण्यामध्ये माधुर्य असावं. माणसं काही काही बोलतात पण बोलायचं म्हणून बोलतात. एक वाक्य सांगू, बोलण्यामुळेच रामायण आहे आणि बोलण्यामुळेच महाभारत आहे. एकदा बोल फसले, एकदा वाणी फसली, गेलेला शब्द परत घेता येतो का? नाही ना. म्हणून माणसानं बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं अतिउत्तम आहे. आणि संत बोलतात पण ते अत्यंत मधुर बोलतात. सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती रुचेल, भगवान परमात्म्याची भक्ती पटेल आणि भगवान परमात्म्याची गोडी लागेल इतकं गोड बोलतात. बोलण्यामुळे रामायण झालं, बोलण्यामुळे महाभारत झालं. काय बोलल्या द्रौपदी? आंधळ्याचे पुत्र, आंधळीची मुखात शब्द बाहेर गेला, परिणाम महाभारत घडला. माणसानं बोलताना गोड बोलावं. तुकोबराया म्हणतात की आमच्या वाणीतून निघालेली भगवान परमात्म्याची भक्ती इतकी गोड त्याच्यापर्यंत पोहोचली. मुळातच सुखरूप असलेला जीव त्याच्या येण्यानं अजूनच गोड झाला. गोडे गोड जीव झाला. आमच्या अंतःकरणामध्ये तो भगवान परमात्मा आला. कारण आमची भक्तीच एवढी आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवली की त्याला यावंच लागलं. तुम्ही आम्ही येतो, तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. साधू संत मायबाप येतात, कार्यभाग झाला की जातात आणि देवाला आणावं लागतं. आणि त्याला आणण्याचं काम ज्यांनी केलं ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. काही जण भांडण करतात. उदाहरणार्थ पती पत्नी भांडतात, भांडतात, एवढे भांडतात तरी आमच्या महिला आज संक्रांतीची पूजा करतात. माझ्या पतीचं आयुष्य वाढावं, त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी. आणि पहिले तिळगुळ त्यांनाच देतात. ओ तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, माझ्याशी भांडू नका. आणि संध्याकाळी भांडण आहे. प्रेम कमी होतं का? नाही ना. आमची महिला भांडते पण शेवट गोड होतो. आम्ही म्हणतो चला भांडणं झाली पण शेवट गोड झाला. ते आमचे साधू संत मायबा म्हणतात आयुष्याचा शेवट गोड व्हावा. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला,
बहु गोड झाला. किंवा तुकोबराय म्हणतात ऐका, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्य गोड आहे ना, ते गोडच व्हावं हे तुकोबराय सांगावं. आणि हे गोड कधी झालं बाबा? तो आमचा झाला ना. तो कोण? तो विठेवर उभा असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा, अखिल गुणनिधान सच्चिदानंद गण करुणावरुणालय भक्तवत्सल पंढरीश पांडुरंग परमात्मा आमचा झाला. म्हणजे देहरूपी तिळामध्ये गुळाची गोडी घेऊन त्या जगाच्या परमात्म्याने आमच्यात अंतकरणामध्ये स्थिरावला. मग आमचा जीव गोडे गोड झाला. किती आनंद झाला. संतांनी समजावं सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. माझे नाथबाबा वर्णन करतात भागवत ग्रंथामध्ये. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिधला. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या 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 साधने, आयुष्याच्या 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 साधने, हे सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो आलो, धन्य आम्ही जन्मालो, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो आलो, आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तुकोबराय म्हणतात आयुष्य इतकं गोड आहे, आयुष्य इतकं सुंदर आहे, त्याचं नामचिंतन करण्याचा अधिकार मिळाला. पण आम्ही घेतो का? घेतो का? आमच्या नाकाला दुःख आलं की आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी न रामकृष्ण हरी. जेव्हा संकट येतं तेव्हा भगवंताची आठवण होते. आणि जेव्हा भरभरून सुख असतं तेव्हा भगवंत दिसत नाही, नातेवाईक दिसतात. मुळातच परमार्थ गोड आहे, मुळातच परमार्थ गोड आहे आणि संसार कडू आहे. परमार्थ गोड आहे, संसार कडू आहे. ज्ञानोबा गोड ओवी सांगतात, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू शिवासी झाला. माणसांना कडू गोष्टी गोड वाटतात आणि गोड गोष्टी कडू वाटतात. उदाहरण सांगू, कारलं खाल्लंय कधी? खावं लागतं पर्यायानं. कारलं कसं आहे? कडू आहे पण औषधी आहे. आणि साखर गोड आहे पण विष आहे. ती वाढली वाढली दरात नाही, अंगात शरीरात वाढली ती त्यालाही पळवते आणि बाकीच्यांनाही पळवते. पण ती वाढली की कमी करण्याची क्षमता ही कारल्यात आहे. मुळात कारलं कडू आहे आणि साखर गोड आहे. पण गोड साखर लोकांना आवडते, पण वाढली की मग मात्र अवघड आहे. पण इथं कडू विषय जीवाला गोड वाटतात. भांडण विषय कडवट आहे पण लोकांना गोड वाटतो. किती गोड वाटतो, किती गोड वाटतो, प्रमाणाच्या बाहेर गोड वाटतो. विशेषत्वानं सांगायचं झालं तर आमच्या माता माऊल्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भांडण आहे. सकाळी लगबगीने पहाटे 8 वाजता उठतात. पूर्वीच्या महिला 5 वाजता उठायच्या, सडा रांगोळी टाकायच्या, तुळशीला पाणी घालायच्या आणि मग आपल्या स्वयंपाकघरात आल्या की आपल्या चुलीला हळदी कुंकू लावायच्या आणि नमस्कार करायच्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. आता यातलं कोण काही करत नाही. स्नान संध्या टपून मग सुरुवात करायच्या. आज लोक स्नानाच्या अगोदर भोजन करतात. जुन्या काळातल्या महिलांच्या काही परंपरा होत्या. त्या महिला सुंदर स्वच्छ सुंदर पद्धतीनं वागायच्या आणि परंपरेची रीतीची शिकवण आमच्यासारख्या पिढीला देत होत्या. जुनं ते सोनंच आहे, ते आम्ही नाकारू शकत नाही. पहाटे 8 वाजता आम्ही उठतो. आमची पहाट 8 वाजता होते. ते पण कसं? सकाळी उठावे, मोबाईलला चार्जिंग लावावे, आलेले मेसेज पाहावे आणि आलेल्यांना रिप्लाय द्यावे, मग आमच्या आयुष्याची सुरुवात होते. आमच्या घरी सकाळी सकाळी सुरुवात कशानं व्हावं? सकाळी आमच्या घरी काकड आरतीच लागावी आणि संध्याकाळी आमच्या घरी हरिपाठच व्हावा. हे संस्कार आमचे आहे. विठ्ठल विठ्ठल
पहाटे 8ला उठले की आमची लगबग असते. मुलांना शाळेत पाठवायचं, ट्युशनला पाठवायचं, नवऱ्याचा डबा करायचा, सासू सासऱ्यांना चहा नाश्ता सगळ्याची तयारी करायची. एवढी तयारी करताना लगबगीमध्ये आम्ही सुंदर स्वयंपाक करता करता स्वयंपाकघराची खिडकी उघडी असते. आम्ही स्वयंपाक करत असतो. भाज्या झालेल्या असतात. चपात्या करत असतो. एक चपाती पोळपाटावर लाटतोय, दुसरी चपाती तव्यात आहे. तव्यातली चपाती कधी आमच्या टोपल्यात गेली माहीत नाही, पोळपाटावरची तव्यात गेली. एकदाच ती उलटली आणि उलटी झाली रे झाली. खिडकीतनं जोराच्या भांडणाचा आवाज आला. काय होईल? त्या चपातीचं काय होईल? गॅस चालूच आहे, भांडण कानावर पडलं. जीवा त्या कानाला गोड वाटलं. गॅस चालूच राहिला, त्या तिकडं भांडण ऐकायला गेल्या. तोपर्यंत इकडची चपाती काळी कुठ्ठ झाली. पण भांडण ऐकायला गेल्या, ऐकून तरी समाधान, घरी येऊन तरी आपलं काम करावं. नाही नाही नाही, आमचा स्वभाव आहे. भांडण कोणाचं लागलं, का लागलं, कशावरून लागलं, कशासाठी लागलं, दिवसभर दिनचर्या चालू असते. भांडण विषय कडू आहे, दिवसभर ओठावर रेंगाळत राहतो तो विषय आहे. परमार्थ मुळातच गोड आहे, पण आम्ही ऐकतो या कानानं, सोडून देतो या कानानं. तो गोड परमार्थ आमच्या आयुष्यामध्ये गोडी निर्माण करतो. आणि ते किती गोडी निर्माण करतो आणि त्याचं फलित काय होतं तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. देव तिळी आला, 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 देव तिळी आला. गोडे गोड जीव झाला, 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 गोडे गोड जीव झाला. साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला आयुष्य गोड व्हावं तुकोबराय म्हणतात. देहरूपी तिळामध्ये भगवंत रूपी गोड गोडवा आमच्या आयुष्यात आला आणि आमचा जीव गोडे गोड जीव झाला. आम्हाला तो प्राप्त झाला. महाराज आमचं आयुष्य गोड झालं. सांगू माई तुम्हाला, आपल्या आयुष्यातलं ही दुःख तिळा एवढं असावं आणि आयुष्यातला आनंद हा गुळाप्रमाणे विशाल असावा आणि आपलं आयुष्यच माऊली तिळगुळासारखं असावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय आपल्या आयुष्यामध्ये बाकी सांगा ना. पर्वकाळ म्हणतात तुकोबराय. जगाचा मालक आमचा झाला, तो देव भक्तांचा अंकिला आमचा झाला, आमच्या अंकित आला, आमच्या सोबत आला, आमच्या प्रेमात उतरला. तो आमचा कधी झाला आम्हाला कळालंच नाही, पण तो आमचा होण्याकरता आम्हाला काहीतरी द्यावं लागलं ना. काय द्यावं लागलं बा? प्रपंचाचा त्याग केला, लाथाडीला संसार केला, आषाढावर मीचा मार. आम्ही लाथाडला संसार. संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालून
शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही संसाराच्या नावानं शून्य घातलं. तुकोबराया म्हणता वाढता धर्म आम्ही पुण्य करत राहिलो. फलित एक झालं, विश्वाचा मालक आमचा झाला. आम्ही आमच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं महाराज. जाळीला संसार बैसलो अंगणी. किती मोठी वैराग्यवान तुकोबरायांची अवस्था आहे. स्वतःचा संसार लाथाडला तुकोबरायांनी आणि जगाचा संसार सुखी करण्याकरता गाथा आमच्या हातात दिला. किती प्रेम साधू संत मायबापांचं सामान्य जीवांवर. त्यांच्या उद्धाराकरता साधू संत मायबाप आपल्या हिताचा विचार करतात. किती हिताचा विचार का? हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया म्हण शुद्ध. हित आहे तिथं चिंतन करायचं आणि तो चिंतन करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला, मनुष्य प्राण्याला मिळाला. पण मनुष्य प्राणी ते उतार वयात घेतात. वय होतं साठी, बुद्धी होते नाठी, हातात येते काठी, तोंडाची होती खोबऱ्याची वाटी. पण हे 32 बालदार चौदार निघून गेल्यानंतर मग आम्ही राम म्हणतो की माम म्हणतो हेच कळत नाही. आयुष्य निघून गेल्यावरती नाही, देह आहे तो करारे धावणी. जोपर्यंत हे चांगलं आहे शरीर तोपर्यंतच त्याच्या भक्ती करतात. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, हे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, हे नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाहीच बसला तर नाही तरी गेला जन्म वाया. सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही बाबा. आणि ऐकत नाही म्हणून नाथ महाराज हरिपटामध्ये सुद्धा नाथ महाराजांच्या हरिपटात एक गोड प्रमाण आहे. सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, घटविने नेला कैसा नाही, घटविने नेला कैसा नाही, भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, घटविने नेला कैसा नाही, घटविने नेला कैसा नाही. भक्ती विना पशु कशाशी वाढला. आयुष्यामध्ये भक्तीच नाही तर काय आहे महाराज. त्या भक्ती प्रेमाचा गोडवा आपल्या आयुष्यामध्ये यावा याच्याकरता संतांनी अट्टहास करावा आणि तो अट्टहास करून सांगावं की तो भगवान परमात्मा गोड आहे आणि तो भगवान परमात्मा इतका गोड, इतका मधुर तो आमच्या आयुष्यात आला म्हणजे आमच्यासाठी जणू पर्वकाळ झाला. अंतकरणात जगाच्या मालकाने यावं आणि आलेल्या विश्वाच्या मालकाने अंतकरणातून काय करावं, गेला अंतरीचा मळ. म्हणजे मन, या मलाला असलेले 3 दोष आणि ते 3 दोष म्हणजे कोणते, मल, विक्षेप आणि आवरण. या 3 दोषांमध्ये असलेला पहिला आहे तो म्हणजे मल. आणि हा दोष भगवंताच्या नामचिंतनानं आणि नामसंकीर्तनानं 6 विकारही गेले आणि त्या 6 विकाराबरोबर अंतकरणातला हा मलही गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल